पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। पुण्यामध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला। ठाकरेंच्या सेनेला रामराम करत सूरज लोखंडे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडलेला आहे। त्यामुळे आता पुण्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय। मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसच्या वतीने रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। काँग्रेस उमेदवार अजय सिंग राजपूत यांनी प्रभाग क्रमांक 21 मधून आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं आहे। मुद्दे लोकांच्या समोर आहेत, ते नव्याने काही सांगायचं गरज नाही। पाणी आहे, अनवॉन्टेड एक्सपेन्सेस आहेत, करप्शन आहे, गार्डनचा इश्यू आहे, मार्केटचा इश्यू आहे, रस्त्याचा इश्यू आहे, एवढे इश्यू आहेत, आरोग्याचा इश्यू आहे। दोन दोन हॉस्पिटल आहेत शहरामध्ये, दोन्ही हॉस्पिटल चालत नाही। काँग्रेसच्या काळात बनलेली हॉस्पिटल आहेत पण यांना ती चालवता येत नाहीत। असे अनेक इश्यू घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहे आणि लोकांना प्रत्येक जे इश्यूज आहेत त्याची काय म्हणतात डेप्थ समजवण्याची गरज आहे। आज मोदीजींच्या राज्यात, फडणवीसजींच्या राज्यात लोक काय म्हणतात कुठेतरी असं अंडर प्रेशर काम करतात आहेत। नगरसेवकाचं आणि काँग्रेसचं काम आहे की लोकांना सामाजिक सुरक्षा आणि सामाजिक स्वास्थ्य जे असतं, शांती जी असते ती कशी मिळवून द्यायची ते आम्ही बघणार आहोत। रणनीति हमारी बहुत अच्छी है क्योंकि उत्तर भारतीय समाज इस बार पूरी तरह कांग्रेस के साथ है और कांग्रेस पार्टी ने उत्तर भारतीयों को बहुत अच्छा मौका दिया है। जब कांग्रेस यहाँ प्रदेश में थी तो 5-5 उत्तर भारतीयों को उन्होंने मंत्री बनाया है। तो ये उत्तर भारतीय इस बार भूलने वाले नहीं है, वो दबा के पंजे को हाथ वोट करने वाले हैं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।